देवा देवा मला समज कळावं म्हणून तुम्ही मला काय बाय सांगणार होते असं म्हणलं होता जी. होय बानू, तुला आत्मज्ञान व्हावं म्हणून मी तुला काही गोष्टी सांगणार आहे. गोष्ट? कशाची गोष्ट देवा? बानू, धीर धर, सर्व काही कळेल. अशी अधीर होऊ नकोस, कारण बऱ्याचदा असं करताना काही महत्वाचे संकेत आपल्या ध्यानात येत नाहीत. आणि बानू, ह्यावेळी असं करणं हे उचित नाही ठरणार. वय देवा, आज तुम्ही माझं गुरु म्हणून मला हे समज सांगणार आहेस, तेव्हा मी ध्यान देऊन ऐकल हे समज. मी तुला केवळ कथा सांगेन, पर तू हे ध्यानात ठेव की सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग हा तुलाच शोधावा लागेल. जी. बानू, म्हाळसेला सत्य काय आहे हे कळावं म्हणून मी ऋषींच्या वेशात जाऊन तिला सहाय्य केलं होतं, हे तुला ठाऊकच असेल. वयजी. त्यावेळी मी तिला देवींच्या शक्ती रूपाबद्दल काही कथा सांगितल्या होत्या. मग त्यासनी खरं काय आहे हे ठाऊक पडलं वय? बानू, मी तुला पुन्हा तेच सांगतोय की तू अशी अधीर होऊ नकोस. चुकलं देवा. बरी एक विचारू का जी? विचार. नाही म्हणजे तुम्ही म्हणलासा का मला तुम्ही देवींच्या गोष्टी सांगणार आहेत? होय. मग त्या ऐकून मला मी कोण आहे हे कसं कळणार देवा? कारण ही सर्व शक्ती रूप ही त्या आदिशक्तीशी निगडित आहेत. ही सारी आदिशक्तीचीच रूप आहे. आणि बानू, ह्या शक्ती रूपांशी तुझा संबंध आला आहे. त्यामुळे त्या शक्ती रूपाबद्दल जाणून घेणं हे तुला आवश्यक आहे. वयजी. बानू, आता तुझं सारं चित्त एकाग्र करून मी जे काही सांगतो आहे त्याच्याकडे ध्यान देऊन ऐक. मी तुला आता जी कथा सांगणार आहे ती कथा आहे देवी मंगल चंडिकाची. मंगल चंडिका देवी? होय बानू, देवी मंगल चंडिका जी दुर्गा देवीचा एक अंश आहे, जी शक्ती रूपाने आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवून असते. देवा एक विचारू का जी? नाही म्हणजे तुम्ही म्हणला सा का ह्या देवी दुर्गा देवींचा अंश आहे ती असं म्हणते? होय बानू. मग त्यांचं नाव हे का आहे जी? सांगतो. देवी मंगल चंडिका ही भूमिपुत्र मंगल ह्यांची अभिष्ट देवता आहे, ज्यामुळे तिला मंगल चंडी अथवा मंगल चंडिका या नावाने संबोधलं जातं. आणि सर्वत्र ह्या नावाने तिचे पूजन केले जाते. ओम ह्रीम श्रीम क्लीम सर्व पूजे देवी मंगल चंडिके एम क्रूम फट स्वाहा. हा 21 अक्षरांचा मंत्र हा कल्पवृक्षा समान सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा आहे. बानू, आता मी तुला देवी मंगल चंडिके हिच्या रूपाबद्दल सांगतो. ही देवी नेहमी यौवनात असणारी सदा 16 वर्षांची असते. ही देवी सर्व रूप गुण संपन्न कोमलांगी मनोहारिणी आहे. पांढऱ्या चंपा फुलाप्रमाणे ती गौरवर्णी आहे.
सहस्त्र चंद्रांच्या तेजाप्रमाणे मनोहर अशी तिची कांती आहे. अग्नीने शुद्ध केलेली वस्त्र तिने धारण केली आहे. रत्नमय आभूषण तिने धारण केली आहे. मल्लिका पुष्पाच्या वेणीने तिचे केस सजले आहेत. बिंबासारखे तिचे लाल ओठ आहे. सुंदर दंत पंगती आणि शरद ऋतूत उमललेल्या कमळाप्रमाणे तिचे मुख आहे. आणि त्या मुखावर मंद हास्याची छटा तिला शोभून दिसते. माझ्या मोर आता मी त्यासनी बघते असं वाटतंय बघा मला. ही मंगल चंडिका देवी ही सर्व दुःखांचा नाश करणारी, सर्वांना आनंद देणारी, सर्वांचे कल्याण करणारी आहे. शुभा, मंगल दक्षा, शुभमंगल चंडिका, मंगला, मंगल करणारी, तसेच सर्वत्र मंगल मंगला म्हणून ओळखली जाणारी आहे. सप्ताहातील मंगळवारी ह्या देवीची पूजा केली जाते. मनुवंशीय राजा मंगल यांची ही पूजनीय देवी आहे. सर्व मंगलांनाही मंगल असे हे शक्ती रूप आहे. ह्या सृष्टीतील सर्व मंगल लोक तिचे आश्रित आहेत. ही देवी सर्वांना मोक्ष देऊन मंगल करणारी आहे. संसारातील ही मंगलधारा असून सर्व कर्मांच्या पार आहे. देवा, तुम्ही तर या देवीसनी बघितलं असेल ना? होय बानो, ह्या देवीचे मी देखील पूजन याआधी केले आहे. अहो, हे काय सांगतायसा देवा? होय बानो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी मी ह्या देवीचे पूजन केले होते. त्रिपुरासूर? होय, त्रिपुरासूर, तारकासुराचे पुत्र. बानू, अशा मंगल चंडिका देवीचे तू देखील स्मरण करावेस. तुझ्या आत्मज्ञानाच्या मार्गामध्ये पुढे जात असताना सर्व काही मंगल घडो अशी प्रार्थना करून ह्या देवीचे तू आशीर्वाद घ्यावेस. वैजी, देवी, तुमच्याबद्दल मला आज देवांकडनं कळलं बघा. आजपासून मला तुमच्याबद्दल काय बी ठाव नव्हतं, पण आज ते कळालं. देवी, तुमची प्रार्थना केली का सगळं मंगल होतं असं देव म्हणले. म्या कोण हाय हे मला हुडकून काढायचं आहे जी. त्यामध्ये तुमचा आशीर्वाद माझ्यावर असाच असू द्याजी. नारायण नारायण. मुनिवर, बऱ्याच दिवसांनी गडावर दिसत आहात. हो, यावेळी भ्रमण करताना जरा दूर गेलो होतो, त्यामुळे विलंब लागला. असो, आपण भेटलात की आनंद होतो. नारायण नारायण. आपण कुठे बाहेर गेला होता का? हो, मी बाणाईच्या वाड्यावर गेलो होतो. हो का?
आता श्री म्हाळसादेवींना सत्य समजल्यामुळे बाणाईकडे जाताना श्री म्हाळसादेवींची अनुमती आपल्याला घ्यावी लागत नसते. मला मातेनेच बाणाईकडे पाठवलं होतं. नारायण नारायण, आश्चर्य आहे. त्यांनी स्वतःहून आपल्याला पाठवले का? मी याबद्दल काही विचारू शकत नाही, पण कारण कळावे अशी उत्सुकता वाटते. देव गडावर यावे म्हणून मी संदेश घेऊन गेलो होतो. म्हणजे आता तात्काळच देवांचे गडावर दर्शन होईल? नाही, असे नाही होणार. परंतु आपण संदेश घेऊन गेला होता ना? पण देव लगेच गडावर येणार नाही. जे प्रत्यक्ष श्री म्हाळसादेवींचा संदेश देवांनी नाकारला तर? नकार असा नाही, ते नंतर येतील गडावर. म्हणजे आता देवांचे दर्शन घ्यायचे असेल तर बाणाईच्या वाड्यावर जावे लागेल. आपले प्रश्न संपले असतील तर मी जाऊ का? क्षमा असावी. माते, गणेश, मला कळलं की तू गडावर आला आहेस आणि मला ठाऊक होतं की तू मला नक्कीच भेटायला येशील. माते, मी येणारच होतो. तुझी आणि यांची भेट झाली? हो माते, माझी आणि श्री खंडेरायांची भेट झाली. मग तू दिलेला निरोप मी त्यांना दिला देखील. पण काय? या क्षणी ते नाही येणार असं सांगितलं. काय म्हणाले हे? श्री खंडेरायांनी पाण्याला सहाय्य व्हावे म्हणून शक्ती रूपाच्या काही कथा सांगणार असे ठरवले आहे. त्यामुळे बाणाला निश्चितच सहाय्य होईल, ह्यात शंका नाही. ही चांगली वार्ता आहे. बानूने जर हे एकाग्र चित्ताने श्रवण केले तर तिला खूप सहाय्य होईल. आणि म्हणूनच त्यांनी इतक्यात न येण्याचं ठरवलं असावं. माते, हे बानूला सहाय्य करतायत ते चांगलंच आहे, पण मीही तिची परीक्षा घेणं थांबवणार नाही, हेही सत्य आहे. हे काय, श्री म्हाळसादेवी तर कक्षात दिसत नाही. कुठे गेले असावे? आता काय करावे? मला देवींची प्रार्थना करायला हवी. कदाचित त्या आशानेच मला दर्शन देतील. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे, जय चंद्र दिवाकर नेत्र धरे, जय पावक भूषित वक्त्र वरे, जय भैरव देह निलीन परे, जय अंधक दैत्य विशोष करे, जय महिष विमर्दिनी शूल करे, जय लोक समस्तक पाप हरे, जय देवी पितामह विष्णुनते, जय भास्कर शक्र शिरोवन, जय षण्मुख सायुध ईशनुते, जय सागर गामिनी शंभुनुते, जय दुख दरिद्र विनाश करे, जय पुत्र कलत्र विवृद्धि करे, जय देवी समस्त शरीर धरे, जय नाक विदर्शिनी दुख हरे, जय व्याधि विनाशिनी मोक्ष करे, जय वांछित दायिनी सिद्धि वरे. मुनिवर, हे देवी, हे जगत जननी, माझा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर, आज बऱ्याच दिवसांनी गडावर तुमचं दर्शन झालं. होय देवी, खरे तर आपले दर्शन झाले आणि मी कृतकृत्य झालो. आपणच साक्षात श्री पार्वती देवी आहात याची आम्हा सर्वांनाच कल्पना होती,
परंतु आता आपल्याला ते कळले आहे. होय, देवी, आपल्याला साक्षात्कार झाल्यानंतर आपण कैलासात प्रस्थान कराल म्हणून आपले दर्शन घेण्यासाठी म्हणून मी इथे आलो. परंतु आपण कैलासात जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे असे कळले. हो, त्यासाठी बानूला देखील आत्मज्ञान होणं आवश्यकच आहे. नारायण नारायण. मुनिवर, खरं तर तुमचे आभारच मानायला हवे. याआधी जर तुम्ही बानूला मार्गदर्शन केले नसते तर ती हे सारं प्राप्त करू शकली नसती. देवी, त्यात आभार कसले. या शिवलीलेतील माझ्या दायित्वाची मला पूर्ण जाणीव होती. परंतु देवी, आज मलाही काही तुम्हाला सांगायचे आहे. बोला मुनिवर. मी बानूला अनेकदा सहाय्य केले. त्यावेळी तुम्हाला सत्याचे स्मरण नव्हते, त्यामुळे तुम्हाला अनेकदा माझा राग आला असेल. माझ्या अजूनही स्मरणात आहे देवी, मागे आपण एकदा मला गड न सोडून जाण्याची आज्ञा दिली होती. जोपर्यंत तुम्ही मला काही सांगणार नाही तोपर्यंत या गडावरून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. हो मुनिवर, मला देखील ते आठवतं आहे. त्यावेळी मी तसं का केलं हे मला कळलं आहे. पण आज मला कैलासात तुम्ही भेटायला आला होतात तो क्षण आठवतो. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून मोठ्या चलाकीने दैत्यांकडून अमृत देवांकडे आणले होते, बरोबर? त्या रूपावर भगवान श्री शंकर मोहित झाले होते. त्यावेळेस मी त्यांना वचन दिले होते की तुमच्या मल्हारी मार्तंड या अवताराच्या वेळी मी हेच मोहिनीचं रूप धारण करून तुमची पत्नी बनून तुमच्या सोबत राहील. नारायण नारायण. आपल्याला अजून त्याचे स्मरण आहे देवी. अर्थातच मुनिवर. बानूला सत्य कळावे म्हणून तुम्ही या क्षणी कैलासात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हो. आणि तुम्ही स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहात. हो, पण तिला हे ठाऊक नाही की तिची ही परीक्षाच असणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे सहाय्य लागणार आहे. नारायण नारायण. मी माझे कार्य पूर्ण करेनच देवी. मुनिवर, तुम्ही बानूला सहाय्य करालच, पण सहाय्य करताना तिला काही थेट कळायला नको हे ध्यानात ठेवा. अर्थात देवी, तुम्ही आणि श्री खंडेराय जशी आज्ञा कराल त्यानुसारच होईल, यात शंका नाही. मुनिवर, आजवर हे सगळं का घडलं हे मला स्पष्ट आठवतंय. या प्रत्येक घडणाऱ्या गोष्टी मागे एक प्रयोजन होतं हे मला जाणवलं आहे. याआधी मी असा विचार केला नसता. देवी, आपण जयाद्रीला जे वचन दिले होते त्यानुसारच सगळं घडलं. या क्षणी यांच्याकडून तिला शक्तिरूपाच्या काही गोष्टी कळतायत. देवी, मला हे ठाऊक नव्हते श्री खंडेराय बानूकडे गेले आहेत ते. आपले दर्शन घेतल्यावर श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावे असे मनात होते. तिला सत्य कळण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. त्यात मी तिची परीक्षा देखील पाहणार आहे, कारण हे सारं तिने एकाग्र चित्तेने ऐकायला हवं. नारायण नारायण. देवी, आपण खरोखरीच जगज्जननी आहात. आपण खरोखरीच महान आहात देवी. इतकं सगळं होऊनही केवळ बानूला आत्मज्ञान व्हावं म्हणून आपण स्वतः प्रयत्न करीत आहात. कारण ते घडणं आवश्यक आहे मुनिवर. नारायण नारायण. आणि ही गोष्ट कोणालाही ठाऊक नाही, त्यामुळे नारायण नारायण. माझ्याकडून याबाबत बानूला काहीही कळणार नाही. तुमच्या आणि श्री खंडेरायांच्या अनुमतीशिवाय मी बानूला काही सांगणार नाही.